महत्त्वाची बातमी 23 नगरपालिका आणि नगरपंचायतींकरता मतदानाला सुरुवात झाली आहे। 16 जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींकरता मतदान सुरू आहे। न्यायालयीन प्रकरणांमुळे स्थगित झालेल्या होत्या या निवडणुका, या सगळ्या निवडणुका आता पार पडतायत। विशेष म्हणजे उद्या या सगळ्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे, त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार याची मात्र उद्या स्पष्टता येणार आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव आणि उमरगा या नगरपालिकेच्या प्रत्येकी 3 प्रभागाच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। थंडीचे दिवस असल्यानं मतदान करण्याकरता लोकांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे। जसजसा दिवस पुढे जाईल तसतशी ही टक्केवारी वाढेल अशी चर्चा आहे। धाराशिवमधील प्रभाग क्रमांक 7चे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमित शिंदे यांनी पहिलं मतदान केलेलं आहे। शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी मतदान केंद्रावर आहे, तुम्ही पाहू शकता इथं उमेदवार असतील तर लोक असतील इथं मतदानासाठी आता हजर झालेले आहेत। या प्रभागाचे उमेदवार अमित शिंदे यांनी आता मतदान करून आलेले आहेत। भैया काय सांगाल, आज काय उत्साह आहे? आज धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 याचं मतदान होत असून मी नागरिकांना विनंती करणार आहे, हे मतदान काही कारणास्तव न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडलं गेलं होतं। नागरिकांना माझं आव्हान असेल की जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन मतदान करावं, अशी मी नागरिकांना या ठिकाणी विनंती करणार आहे। माझ्या मनात एकच आहे की या धाराशिव शहराचा विकास झाला पाहिजे। त्या धाराशिव शहरासाठी मी काहीतरी देणं लागतो या उद्देशानं मी पेटून उठलेला एक तरुण आहे आणि गेली 20 वर्षे मी नगरपालिकेचा सदस्य म्हणून काम केलं आणि त्या सदस्य म्हणून काम करत असताना मी माझ्या प्रभागाचा प्रतिनिधी म्हणून मी माझ्या प्रभागाला जेवढा न्याय देता येईल तो न्याय मी दिलेला आहे असं माझं मत आहे। आता या उमेदवाराकडून देखील आता लोकांना आवाहन केलं जात आहे की आपण जास्तीत जास्त बाहेर पडून लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।